नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल लागलेला. खरं तर दोन दिवस झालेला आहे निकाल लागून. आपल्याला व्हिडिओला उशीरच झालेला आहे. पण आज आपण त्या बाबतीत व्हिडिओ काढलेला आहे. तर तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर की जिल्हा परिषदचा अशा प्रकारे निकाल लागलेला 12 जिल्हा परिषदेचा आणि 125 पंचायत समितीचा निकाल लागलेला आहे. तर आपल्याकडे जिल्हा परिषदेचे संपूर्ण आकडेवारी ह्या चार्टवर तुम्हाला दिसते आहे. तर त्यात असं दिसतं आहे की संपूर्ण ही जी जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची निवडणूक झालेली, त्याच्यात महायुतीचा आणि खास करून भारतीय जनता पार्टीचा बोलबाला दिसतो आहे. आणि 4 जिल्हा परिषदमध्ये स्पष्ट एकाच पक्षाला बहुमत मिळालं आहे आणि या वयाने ते 4ही पक्ष महायुतीचे आहेत. तर बाकीच्या 8 ज्या जिल्हा परिषद आहेत त्यात आत्ता काहीही सांगता येत नाही की ह्याच पक्षाचा अध्यक्ष होईल किंवा ह्याच पक्षाचा उपाध्यक्ष होईल, महाविकास आघाडीचा होईल किंवा महायुतीचं होईल, असं कुठलंही सध्या आपण खात्री देऊ शकत नाहीत. तर त्यामध्ये आपण चार्टवर पाहू शकता की रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सोलापूर अशा ज्या 4 जिल्हा परिषद आहेत जिथं स्पष्ट बहुमत आहे एका पक्षाला, तर त्यात रत्नागिरीमध्ये 56 जागा एकूण आहेत. त्यात 41 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आहेत. सिंधुदुर्गमध्ये 50 एकूण जागा आहेत, तिथं 27 जागा भारतीय जनता पार्टीच्या आहेत, स्पष्ट बहुमत. पुण्यामध्ये 73 एकूण जागा आहेत, त्याच्यात 51 जागा अजितदादा राष्ट्रवादीला आहेत, म्हणजे तिथं स्पष्ट बहुमत आहे. आणि सोलापूर 68 जागा आहेत एकूण, त्यात 38 जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. अशा 4 जिल्हा परिषदमध्ये स्पष्ट दिसतंय की एकाच पक्षाची सत्ता येईल, त्यांना गरज दुसऱ्या पक्षाची लागत नाही. मग ते उपाध्यक्षपद दुसऱ्याला देऊ शकतात, पण यांचा अध्यक्ष होईल असं दिसतंय स्पष्ट. पण रायगड असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी असेल, धाराशिव असेल किंवा लातूर असेल, अशा बाकीच्या 8मध्ये कुठलीही गॅरंटी नाही. त्यात सांगली ही अशी जिल्हा परिषद आहे जिथं एकच चान्स आहे की जिथं महाविकास आघाडी सध्या जी आहे ती तुतारी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांची सत्ता तिथं स्थापन होईल, असा फक्त एकच चान्स आहे. एकच जिल्हा परिषद आहे जी सांगली आहे. कोल्हापूर किंवा लातूर इथंही चांगलं प्रदर्शन केलं आहे काँग्रेसनं, पण तिथं महायुतीची सत्ता होईल अशी चिन्ह दिसते. त्यांच्या त्या अशा बैठका चालू आहेत महायुतीतल्या पक्षात. आणि जर महायुतीचे पक्ष जर सगळे एक झाले तर तिथं त्या काँग्रेसला चान्स मिळणार नाही. पण सांगलीमध्ये तो चान्स आहे आणि सांगलीमध्ये अगदी काटावर त्यांचा पक्ष गेलेला आहे. 11 काँग्रेसचे आणि 18 शरद पवारांच्या. अशा मिळून 29 जागा यांच्या आहेत. एक UBT 30 होतं आहे आणि त्यांना 31चं बहुमत आहे. 31 होण्यासाठी एक इतरांची गरज आहे. ह्या चार्टवर ज्या जागा तुम्हाला टोटल दिसतात त्याच्यात ज्या एक्स्ट्रा जागा राहिलेल्या आहेत ते इतर पक्षाच्या ज्यात मनसे असेल, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर कुठलेही पक्ष असतील, अपक्ष असतील, पुरस्कृत असतील, ह्या बाकीच्या इतरमध्ये येतात. मग अशा गोष्टी आहेत. तर बाकी ह्या 4 जिल्हा परिषद सोडून धाराशिवमध्ये तोच गोंधळ आहे. महायुतीचं स्पष्ट बहुमत आहे खरं तर. 19 भारतीय जनता पार्टी, 15 एकनाथ शिंदे आणि 6 अजितदादा यांचं स्पष्ट बहुमत होत असतानासुद्धा तिथं स्थानिक आपापल्या पक्षांचं नेत्यांचं जमत नसल्यामुळं तिथं काय समीकरण होईल काही सांगता येत नाही. लातूरला तेच आहे. 23 जागा घेऊन काँग्रेस जरी एक नंबरला असलं तरी 18 आणि 12 एकनाथ शिंदे राष्ट्रवादी अजितदादा आणि भाजप यांचं स्पष्ट बहुमत होऊ शकतं जर दोघं एक झाली तर. आणि असं कोल्हापूरमध्ये तेच आहे. जरी काँग्रेसनं बऱ्याच जागा घेतलेल्या आहेत कोल्हापूरमध्ये, पण 14 जागा, पण तिथं कुठलीही शक्यता नाही कारण तिथं महायुतीची सत्ता होईल असं दिसतंय. साताऱ्यामध्ये हे तीच गोष्ट आहे. जर ह्याला भारतीय जनता पार्टीला 27 जरी जागा असल्या तरी अजितदादा आणि एकनाथ शिंदे जर एक झाले तर तिथं वेगळंच समीकरण होऊ शकतं. तिथं भारतीय जनता पार्टी बाहेर जाऊ शकते. रायगडमध्ये तसंच होऊ शकतं. जर राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचं जर तिथं झालं तर एकनाथ शिंदे बाजूला निघू शकते जास्त जागा येऊनसुद्धा. असं कुठलंही काही गॅरंटी नाही आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला की कुठल्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष कुठल्या जिल्हा परिषदला होईल.
तिथं स्थानिक नेत्यांच्या जीवावर सोडून दिलेलं आहे वरच्या लेवलच्या नेत्यांनी सगळ्याच. कालच आपण चंद्रपूरचा बघितला विषय कसा झाला, की UBT उद्धव ठाकरेंच्या पक्षानं डायरेक्ट भारतीय जनता पार्टीला समर्थन देऊन आपला उपमहापौर केला. त्यामुळं पक्षीय भेद किंवा विचारसरणी, महायुती, महाविकास आघाडी असलं काहीही ह्या निवडणुकात नाही. कारण वरचे मोठे नेतेच पाळीत नाही तर खालचे बारके नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य का पाळतील, हे विषय महत्त्वाचाच आहे. यावर तुमचं काय मत आहे सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.